नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आपण सगळेजण जाणतो की आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे। वेगळे वेगळे राज्य आपल्या भारत देशात आहे आणि वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये त्या राज्याची भरपूर मुबलक अशी पिकंही त्या ठिकाणी आहे। म्हणजे आपल्याकडे कच्चा माल हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि जर या कच्च्या मालावर आपण प्रक्रिया केली तर म्हणजे काय होतं बघा, फळं, भाजीपाला, अन्नधान्य याची नासडी होते। ही नासडी न होता जर त्यावर आपण प्रक्रिया केली तर त्यातून आपल्याला भरपूर असा फायदा मिळू शकतो। पण प्रक्रिया करायची तर मग यंत्रसामुग्री आवश्यक आहे। नेमकी यंत्रसामुग्री कोणती कोणती आहे ती माहिती असणंही आवश्यक आहे। रेडी टू ईट आणि रेडी टू कुक ही अशी जीवनशैली झालेली आहे आणि शेतकरी बांधवांनी हीच जीवनशैली जर अभ्यासली आणि त्याच जीवनशैलीला अनुसरून जर कृषी प्रक्रिया उद्योगातनं माल ग्राहकांपर्यंत दिला तर ग्राहकांनाही फायदा आहे आणि नक्कीच शेतकरी बांधवांनाही त्याचा फायदा आहे। पण त्यासाठी काय करायला हवं तर यंत्रसामुग्रीची माहिती आपण करून घ्यायला हवी। म्हणजे कोणता व्यवसाय सुरू करायचा तर कोणतं यंत्र लागेल, ते कितीला मिळतं, त्याची एकूणच प्रक्रिया कशी आहे, या सगळ्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊया। आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आजचा विषय असा आहे, आजच्या विषयात आपण घेतलेला आहे कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री। हा आहे आपला आजचा विषय आणि आज आपल्या सोबत सहभागी या कार्यक्रमात झालेत प्राध्यापक शशिकांत पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र खरपुटी, जालना। नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात खूप मनपूर्वक असं स्वागत मी करते आहे आणि आपला हा लाईव्ह फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे, तेव्हा शेतकरी बांधवांनी फोन नंबर्स टिपून घ्यावे। आपले फोन नंबर्स आहेत 24908050, 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे। आणि शेतकरी बंधू आणि भगिनी सगळ्यांना माझी एक अत्यंत नम्र अशी विनंती आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज हा पूर्णपणे बंद करायचा आहे। म्हणजे त्याचा आवाज अजिबात येता कामा नये आणि सलग प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। तर अत्यंत महत्त्वाचा विषय, आपल्याला कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असला तर नेमकी यंत्रसामुग्रीची आवश्यकता त्याला लागते ती कोणती आहे, आपण सरांना विचारूया। सर, अत्यंत महत्त्वाचा विषय, आपण चर्चेला सुरुवात करूया। आणि सुरुवात करत असताना एक ह्या क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये किती वाव आहे, किती संधी आहे, काय सांगाल? कृषी प्रक्रिया उद्योग करण्यासाठी आपल्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाव आहे। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं म्हणलं जातं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर फळं, पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य, गळीत धान्य, दुधापासून तयार होणारे पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर घेतले जातात। परंतु बाजारपेठेमध्ये ज्यावेळी शेतकरी घेऊन जातो त्यावेळी त्यांना पाहिजे तसा त्या मालाला भाव न मिळाल्यामुळं शेतकरी कुठेतरी हवालदिल होतो आणि वेगवेगळ्या विद्यापीठांना छोटी छोटी यंत्र तयार केलेले आणि हे यंत्र जर वापरून त्यांनी ग्रामीण भागातच कृषी प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली तर ग्रामीण भागातील जे मोठ्या प्रमाणावर लोंढे शहरी भागाकडे वळत आहेत त्या कुठेतरी थांबतील आणि ग्रामीण भागातच एक रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते। आणि केंद्र शासनाचं जे धोरण आहे की आत्मनिर्भर भारत हे करण्याचं, तर हे ग्रामीण भागातूनच अशा पद्धतीचे व्यवसाय जर आपण दिले तर आत्मनिर्भर भारत व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही। नक्कीच खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे असं खूप सारे पिकं आपल्याकडे आहेत, विविधता आहे आणि त्यासाठी जर आपण एखादी कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केला तर आपल्याला आत्मनिर्भर व्हायला वेळ लागणार नाही। आणि असं असताना ही जी यंत्रसामुग्री आहे ती आपण वापरतो, नक्कीच कष्ट कमी होतात त्यातनं, तर त्याची आवश्यकता सांगायची झाली तर काय सांगाल? प्रामुख्यानं आपण पारंपरिक पद्धतीने बघत असाल की ग्रामीण भागामध्ये जात्यावर डाळ करण्याची पद्धत आहे, उन्हाळ्यामध्ये पापड तयार करण्याची पद्धत आहे। परंतु लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे। 2027 पर्यंत भारताची लोकसंख्या ही जगामध्ये प्रथम क्रमांकावर येणार आहे आणि कुठेतरी उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी आणि आपलं जे उत्पादन घेण्याची पद्धत आहे त्याला कुठेतरी आपल्याला एकत्र करून श्रम कमी करायचं आहे। एकतर ह्या यंत्रांचा जर आपण वापर केला तर एक तर श्रम कमी होतात, आपण मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रोसेसिंग करू शकतो आणि 2 पटीनं 3 पटीनं आपण त्या मशिनरींचा वापर करून प्रोसेसिंग करू शकतो। त्यामुळे यंत्रसामुग्री जर वापरली तर मोठ्या प्रमाणावर आपण प्रोसेसिंग व्यवसायाकडे
कमर्शियल लेवलला प्रोसेसिंग करू शकतो. आपण नक्कीच त्यानुसार स्लाइडही आपण दाखवूया प्रेक्षकांना. यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा तर आंबा म्हणा, केळी, द्राक्ष, आवळा, पेरू असे, सीताफळ असे अनेक प्रकारची फळं आपल्याकडे आहे. आणि अशी फळं असताना या फळांपासून जर आपण अनेक उद्योग करू शकतो तर त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री याविषयी आपण काय सांगाल सर? कोणती कोणती यंत्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध आहे? तुम्ही स्लाइडवर जर बघितलं तर या स्लाइडमध्ये दिसतं की आजपर्यंत भारतामध्ये जे विक्रमी उत्पादन होतं, परंतु त्याला वाहतूक असेल, साठवणूक असेल किंवा हाताळणी असेल, हे व्यवस्थित होत नसल्यामुळं 160,000 कोटी रुपयाचं नुकसान दरवर्षी उत्पादन होणाऱ्या मालाचं होतं. तर त्याला कुठेतरी आपण प्रायमरी प्रोसेसिंगकडे जरी शेतकऱ्यांना घेऊन गेला तर तुमच्या याच्यावर दिसतंय की एक छोटीशी मशीन आहे जी फळांची प्रतवारी करण्याची मशीन आहे. फक्त 10,000 रुपयाची ही मशीन आहे आणि ही मशीन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेली आहे. आणि या मशीनचा वापर करण्यासाठी आपल्याला कोणत्याही विजेची गरज नाही, कोणत्याही याची गरज नाही. आणि ह्या मशीनचा वापर करून आपण सर्व प्रकारचे फळांची ग्रेडिंग म्हणजे प्रतवारी करू शकतो आणि त्यानंतर आपण बाजारपेठेमध्ये नेलं तर त्याला अधिकचा मोबदला भेटू शकतो. जर तुम्ही फोटोमध्ये बघू शकत असाल तर लिंबाची त्या ठिकाणी ग्रेडिंग केलेली आहे आणि फोटोमध्ये ते लिंब ग्रेड करून जर स्थानिक बाजारपेठेमध्ये घेऊन गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अधिकचा भाव त्या ठिकाणी भेटू शकतो. त्याच्यानंतर पुढचा एक फोटो तुम्हाला दिसेल की आवळासुद्धा आपण ग्रेड करून जर त्या ठिकाणी मार्केटला घेऊन गेलो तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा भाव ह्या ए ग्रेड, बी ग्रेड आवळ्याचा त्या ठिकाणी भेटू शकतो. आणि लिंबसुद्धा त्याच पद्धतीनं आपण ग्रेडिंग करून घेऊन गेलो तर त्या ठिकाणी A1 ग्रेडचे जे लिंब आहेत त्याला अधिकचा मोबदला भेटू शकतो. अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे फळं आपण त्या साध्या मशिनरीचा वापर करून केला तर आपल्याला त्यामधून अधिकचा मोबदला त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल एक छोटीशी मशीन आहे, ती हँड रिफ्रॅक्टोमीटर आहे. फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला दाखवूया आपण ती. त्यामध्ये ही फक्त 3,000 रुपयाची मशीन आहे. कोणत्याही प्रकारचा ज्यूस आपल्याला तयार करायचा असेल तर ह्या मशीनचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे. त्यानुसार आपण ठरवू शकतो की त्यामध्ये किती टक्के आपल्याला साखर टाकायची आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपलं प्रोसेसिंग जे करणार आहे त्यासाठी आपल्याला सोयीस्कर जातं. 3,000ची जी मशीन म्हणाला त्यातनं साधारणतः किती प्रकारचं ज्यूस आणि किती क्वांटिटीमध्ये निघू शकतं? नाही, ही जी मशीन आहे यामध्ये किती कंटेंट आहे हे आपल्याला मोजता येतं आणि यामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा त्यामध्ये किती टक्के साखर आहे ते बघण्याचं हे यंत्र आहे आणि हे स्थानिक बाजारपेठेमध्ये कुठेही उपलब्ध आहे. हँड रिफ्रॅक्टोमीटर असं त्याला म्हणलं जातं आणि त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा एक मशीन दिसते आपल्याला, हँड सीलिंग मशीन आहे. काचेच्या बॉटल सील करण्यासाठी त्या मशीनचा वापर केला जातो. फक्त 2,000 रुपयाला मशीन आहे. आपण आपल्या प्रोसेसिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा जरी ज्यूस तयार केला परंतु तो बॉटलमध्ये भरल्यानंतर त्याला एअरटाईट करण्यासाठी, त्याला 1 वर्षापर्यंत टिकवण्यासाठी त्याला कॉर्किंग आवश्यक आहे आणि ती कॉर्किंग करण्याची ही मशीन आहे. ती फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि ही सुद्धा स्थानिक बाजारपेठेमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे आणि फक्त 2,000 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ही मशीन तुम्हाला भेटू शकते आणि सिंपल आहे ऑपरेट करण्यासाठी. कोणतीही सहज महिला त्या ठिकाणी ती ऑपरेट करू शकते. म्हणजे 2,000ची मशीन जर तुम्ही आणली तर एक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकतात. बॉटल पॅक करून तिला 1 वर्षासाठी तुम्ही ठेवू शकतात आणि किंमत 2,000 आहे. फोटोमध्ये तुम्ही 3 प्रकारच्या बॉटल्स बघू शकत असाल. एक आवळ्याचा सिरप आहे, आंब्याचा आणि जांभळाचा. हे तिन्ही फळं आपल्या ग्रामीण भागामध्ये याचे फळबागा आहेत आणि त्यापासून हे तयार केलेले हे प्रोडक्ट्स आहे. या पद्धतीच्या बॉटल्स आपण त्या मशीनच्या माध्यमामधून भरू शकतो. त्यानंतर पुढे एक स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की सिफेट नावाची संस्था आहे लुधियाना पंजाबला, त्यांनी या मशीनचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. डाळिंब सोलण्याची ही मशीन आहे. डाळिंब सोलून त्यानंतर त्याचे दाणे सेपरेट करण्याची ही मशीन आहे. 6 लाख रुपयाला ही मशीन उपलब्ध आहे आणि यामध्ये 500 किलो फळं प्रति घंटा प्रोसेस करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. अशा प्रकारचे डाळिंबाचे सोले आपल्याला सेपरेट करता येतात आणि ते सोले निघाल्यानंतर आपण ते पॅलेटमध्ये पॅकिंग करून विक्री करू शकतो किंवा त्याचा ज्यूस तयार करून ते मार्केटमध्ये आपल्याला विक्री करण्यासाठी सहज शक्य आहे. त्यानंतर आपण जर स्क्रीनवर बघत असाल तर सीताफळाची मोठ्या प्रमाणावर लागवड मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. ही सीताफळाचा पल्प काढण्याची मशीन आहे
जी प्रति घंटा 120 किलो सीताफळाचे गर काढण्याची कॅपॅसिटी 3 लाख रुपयाची ही मशीन आहे आणि ही मशीन सुद्धा सिफेट नावाची जी संस्था आहे लुधियाना पंजाबला त्यांनी तयार केलेली ही मशीन जर आपल्याला पाहिजे असेल तर सिफेट लुधियानाला भेटू शकते किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा काही व्यापारी या मशीन विक्री करतात. अशा पद्धतीचा सीताफळाचा गर आपल्याला हे तो आपण दिसतोय स्क्रीनवर. तयार करू हो, शकतो. म्हणजे अनेक प्रकारच्या मशिनरी आहेत, अनेक प्रकारचे यंत्रसामुग्री आहे. अजून फळांच्या काही यंत्रसामुग्री तुम्हाला दाखवणं बाकी आहे, मसाल्यांच्या बाकी आहेत, गळीत धान्यांच्या बाकी आहेत. त्या सगळ्या आम्ही सांगणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री हा आहे आपला आजचा विषय. प्राध्यापक शशिकांत पाटील सर आज आपल्यासोबत आहे आणि ब्रेकपूर्वी आपण फळांविषयी बोलत होतो. फळांच्या सीताफळाची मशीन आपण दाखवली की कशा प्रकारे ती कितीतरी किलोचा गर काढते. सर, पुढची कुठली मशीन दाखवणार? आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की आंबा, जांभूळ, पपई असे इतर फळांचं प्रोसेसिंग करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. गर काढण्याची ही मशीन आहे. 60 किलो प्रति घंटा ही मशीन गर काढती आणि याची 75,000 रुपये किंमत आहे. 3 HP मोटार आहे आणि सिंगल फेजवर चालती. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही मशीन लावल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही. यामध्ये सर्व प्रकारचे फळांचा सुद्धा गर आपल्याला काढता येतो. यामध्ये त्याची कोय आणि त्याचं सालपट हे सेपरेट होतं आणि प्युअर पल्प हा एका ठिकाणी येतो. यामध्ये आपल्याला 150 किलो प्रति घंटा असलेली मशीनसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जी की 1.5 लाखापर्यंत आपल्याला ती मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा आंब्याचा पल्प निघाल्यानंतर आपण त्या काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग करून ठेवू शकतो, जे की 1 वर्षापर्यंत काचेच्या बॉटलमधला ज्यूस हा टिकू शकतो. बरं, आपल्याला सांगता आहात सर? हे कृषी विज्ञान केंद्र जालनानं प्रोसेसिंग युनिट आहे, त्यामध्ये तयार केलेला हा आंब्याचा पल्प आहे. बरं, आपण पुढच्या फळाकडे येऊया, पण आपल्याला सुनील बेडवान यांचा एक फोन येतो आहे. तो फोन आपण आधी घेऊया. औरंगाबाद इथून फोन आहे. हॅलो. हॅलो मॅम. हां, हॅलो, नमस्कार, बोला. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम. हां, हॅलो. मॅम, माझा असं क्वेश्चन आहे की आपण मँगो पासून जे प्रोडक्ट बनवतात प्रोसेसिंग, त्या मशिनरीमध्ये किती प्रोडक्ट बनवू शकतो? आपला आंबा हेच आपण दाखवत होतो, तर किती प्रोडक्ट बनवू शकतो असा त्यांचा प्रश्न आहे त्या मशीन. पल्परच्या मधून आपण आंब्याचा गर काढू शकतो आणि ज्यानंतर गर आपला निघलेला आहे त्या गराचा वापर करून आपण त्यापासून RTS, सिरप, स्क्वॅश अशा पद्धतीचे 3 प्रोडक्ट तयार करू शकतो. त्यानंतर त्याच गराचा वापर करून आपण त्यापासून जॅम, जेली हे 2 प्रोडक्ट तयार करू शकतो. अशा पद्धतीचे प्रोडक्ट तयार करू शकतो. आणि त्यानंतरही आंबा पोळी असेल किंवा आंबापासून त्याची बर्फी असेल, ही बेसिक गर काढायची मशीन आहे आणि गर काढल्यानंतर तुम्ही इतर काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स त्या माध्यमामधून तयार करता येऊ शकतात. फळांच्या आणखीन यंत्रसामुग्री आहेत दाखवायच्या, दाखवा सर. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल एक छोटीशी मशीन आहे 35,000 रुपयाची, जे की फळांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोणचं तयार करण्याचा सुद्धा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं समोर येत आहे. तर ही कैऱ्या फोडण्याची मशीन आहे, 35,000 रुपयामध्ये आहे आणि एका घंट्याला 25 किलो कैऱ्या फोडण्याचं काम या मशीनच्या माध्यमामधून केलं जातं. आणि ही मशीन नागपूर, पुणे यासारख्या ठिकाणी तुम्हाला सहज ही उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल लिंबू कटर, म्हणजे लेमन कटर आहे ते. हे सुद्धा एक 50,000 रुपयाची मशीन आहे, ज्यामध्ये प्रति घंटा 50 किलो लिंबू कट करण्याची कॅपॅसिटी या मशीनच्या माध्यमामधून आहे. आणि कट झालेल्या लिंबाचा वापर तुम्ही त्यापासून लोणचं तयार करण्यासाठी किंवा त्याचा सिरप फॉर्म करण्यासाठी सुद्धा या मशीनचा वापर तुम्ही त्या पद्धतीनं हे करू शकता. त्याच्यानंतर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला की जे तयार झालेला पल्प आहे त्यापासून आपल्याला वेगवेगळे जे प्रक्रियायुक्त पदार्थ करायचे, म्हणजे सिरप, स्क्वॅश, RTS, तर हे पाश्चरायझर आहे, त्यामध्ये गरम करून थंड केल्यानंतर त्या काचेच्या बॉटलमध्ये भरण्याचं काम या ठिकाणी या मशीनच्या माध्यमामधून केलं जातं. फळं ज्यावेळी आपण प्रोसेसिंग युनिटला आणतो ते फळं या कन्व्हेनियर बेल्टनं समोर जातात आणि समोर या वॉशिंग टँकमध्ये ते फळं सर्व धुतल्या जातात आणि त्यानंतर कॅरेटच्या माध्यमामधून हे जे पल्पर दिसतं आहे या पल्परच्या माध्यमामधून तुम्हाला त्याचा सिरप पल्प काढण्याचं काम या माध्यमामधून या मशीनच्या
आपल्याला करता येऊ शकतो. ठीक. बरं, आता फळांच्या बाबतीत झालं. आता मसाले आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे आहे, मिरची, हळद किंवा अन्य अनेक प्रकारचे मसाले आहेत. तर या मसाल्यांचा उद्योग अनेक जण करताही आहेत, ज्यांना नव्यानं सुरू करायचं आहे. तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल सर? महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी हळदीचं पीक घेत आहेत, मिरचीचं घेत आहेत, धने घेत आहेत, अद्रक, कांदा, लसण हे सर्व मसाले वर्गीय पीक आहे आणि हे सर्वांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत आहे. बरं, आपण त्या उत्पादन आणि ती मशिनरी आपण सांगूया शेतकऱ्यांना. एक फोन येतोय, आपण तो घेऊया. महादेव इलग यांचा फोन येतोय जालन्यावरून. त्यांचा फोन घेऊ आणि आपण उत्तर देऊया. हॅलो. हॅलो. हां, विचारा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार पाटील सर. नमस्कार. सर, आपण जे सीताफळाचा पल्प काढण्याचं मशीन दाखवलंय आता, तो पल्प आपण किती दिवस स्टोरेज करून ठेवू शकतो आणि त्याला मागणी किती आहे आणि मार्केट कुठे आहे त्याचं मोठं? त्या मशीनमधून ज्यावेळी आपण पल्प एक्स्ट्रॅक्ट करतो त्यामध्ये हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पाऊचमध्ये तो पल्प आपण पॅक केल्यानंतर डीप फ्रीझरला म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 to 4 डिग्री सेल्सिअसला आपण ते जर पॅकिंग करून डीप फ्रीजमध्ये ठेवला तर तो पल्प 1 वर्षासाठी चांगला राहू शकतो. जर तोच आपण -4 डिग्री सेल्सिअसला डीप फ्रीज केला तरी तो 1-1.5 वर्षापर्यंत चांगला राहतो. आणि हा पल्प वेगवेगळ्या प्रकारच्या कन्फेक्शनरी युनिटला लागतो, वेगवेगळे फ्लेवर्ड मिल्क जे मार्केटमध्ये आहे त्यासाठी लागतो, सीताफळाचे वेगवेगळे जे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत त्यासाठी या फळाच्या गराची मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये मागणी आहे. त्याचबरोबर जपान या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळाच्या पल्पची मागणी आपल्या भारतामधून मोठ्या प्रमाणावर आहे. सीताफळाचा गर हा 200 रुपये किलो प्रमाणे मार्केटमध्ये विकला जातो. म्हणजे जर तुम्ही त्या मशीनची खरेदी केली तर तयार झालेला पल्प हा तुम्ही 1 ते 1.5 वर्षापर्यंत तुम्ही तिथंच टिकवून ठेवू शकता आणि ज्या पद्धतीने तुम्हाला ऑर्डर आली त्या पद्धतीनं तुम्ही ते विक्रीचं नियोजन करू शकता. नक्कीच, म्हणजे सीताफळाच्या बाबतीतही आपला प्रश्न हा सुटलेला आहे. आणि आपण फोनपूर्वी आपण मसाल्याचे पदार्थ जे आहेत त्यांची मशिनरी कोणती आहे या विषयावर होतो. त्याचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी कार्यक्रमात स्वागत करते. कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री या विषयावर आपण बोलतो आहोत आणि कार्यक्रमामध्ये एक प्रगतिशील शेतकरी आपल्या सोबत आहेत आता, अंकुश परकाळ म्हणून. आता त्यांच्याशी बोलूया. हॅलो. हॅलो, आवाज येतोय सर? हो, येतोय. हां, बोला. हॅलो. हॅलो. हां सर, काय यंत्रसामुग्रीविषयी आपल्याला मार्गदर्शन करायचंय, सांगायचंय, सरांना काही विचारायचंय, काय सांगाल? मी बोलू का मॅडम? हां, बोला ना सर. यंत्रसामग्रीविषयी हे सांगायचंय की आम्हाला आत्मा या डिपार्टमेंटकडून MSB अंतर्गत अगोदर चालणी मिळाली होती धान्य क्लीन करण्यासाठी. बरं. त्याच्यावर आम्ही धान्य साफ केल्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये कमीत कमी 50 ते 100 रुपयाचा दर वाढीव मिळालेला आहे. बरं. त्यानंतर आम्हाला मग उजूक MSP मार्फत क्लिनिंग गिडिंग यंत्रणा मिळालेली आहे. तर त्या मार्फत जे आम्ही धान्य साफ करून मग मार्केटला जालना बाजार समितीला नेल्यानंतर कमीत कमी आम्हाला 100 ते 150 रुपये बाजारभाव शिल्लक मिळालेला आहे. अरे वा. हो, तर या आम्हाला मिशनरी विषयी आम्हाला जालना कृषी विज्ञान केंद्र जालना यांच्याकडून मार्गदर्शनाने वेळोवेळी त्यांचं मिशनरीचं योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही ती MSB मार्फत ते मिशनरी आम्ही खरेदी केले. बरं. आणि त्या मिशनरी खरेदी केल्यामुळे गावातील जवळपास 60-70% लोकांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. नक्कीच. तर आपल्याला एकूणच जे मशिनरीचा लाभ मिळाला आहे त्याविषयी आपल्याला सांगायचं होतं. सर, आणखीन काही सांगता? हाच अनुभव कसा राहिला यामधला आपला? यामधला आम्हाला म्हणजे यंत्री सामग्री मिळाल्यामुळे आम्हाला 3 वर्षापासून त्याचा खूप फायदा होऊ राहिलेला आहे. बरं. आणि आमच्या गावातील पंचकृषी लोकांना त्याचा खूप फायदा होऊ राहिलेला आहे. गटाने करता आहात की स्वतःसाठी घेतली? नाही, गटानं करता येऊ. बरं, गटानं करणं फायदेशीर ठरतंय. गटानं करणं फायदेशीर करता आम्ही त्या गटाच्या अंतर्गत आम्ही आता एक प्रोड्युसर MSB मार्फत एक प्रोड्युसर कंपनी केली, लढाई फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्या कंपनी मार्फत आम्ही 500 शेतकरी एकत्र येऊन आता सर्व शेतकरी त्याच्यावर धान्य क्लीन करूनच बाजारात नेतो विक्रीसाठी. खूपच छान, खूपच छान.
सर, आपले मनपूर्वक आभार आहे. आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि छान पद्धतीने आपण जो लाभ घेतला आहे विद्यापीठाकडनं तो सांगितलात आणि 500 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय म्हटल्यावर ती आणखीनच आनंददायी अशी बाब आहे. आपण सहभागी झालात, आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. आपण बघितलं की गटानं सुद्धा आपण ही यंत्रसामुग्री घेऊ शकतो आणि आपला एक चांगला व्यवसाय करू शकतो. या गावातले सगळेच जण 500 जवळजवळ शेतकरी एकत्र येऊन हा व्यवसाय करतायत. म्हणजे किती आत्मनिर्भर जो आपण विषय घेतो तो होण्यासारखा आहे कृषी प्रक्रिया उद्योगाच्या मार्फत अशा यंत्रसामुग्री घेऊन. तर आपण ब्रेकपूर्वी मसाल्याची पिकं आहे त्यासाठी कोणती यंत्रसामुग्री वापरली जाते, ती कशी असते या विषयावर होतो. काय सांगाल सर आपण? आपल्याला स्क्रीनवर जर दिसत असाल तर वेगवेगळे मसाल्याचे पिकं राज्यामध्ये घेतले जातात. त्यामध्ये ही मशीन जी आहे ही मसाला कांडप मशीन आहे, ज्याला पल्वरायझरसुद्धा म्हणलं जातं. ही मशीन अत्यंत छोट्या कॅपॅसिटीची मशीन आहे. याची क्षमता जर आपण बघितलं तर 25 किलो प्रति घंटा वेगवेगळे पावडर तयार करण्याची कॅपॅसिटी आहे आणि यामध्ये तुम्ही हळद, मिरची, धने आणि इतर 16 प्रकारचे मसाले तयार करण्यासाठी या मशीनचा वापर तुम्ही करू शकता. ही मशीन जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्या स्थानिक तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाजारामध्ये ही सहज उपलब्ध होती. यामध्ये जर मोठ्या कॅपॅसिटीचा आपण विचार केला तर प्रति घंटा 50 किलो 100 किलोपर्यंतसुद्धा मशिनरी बाजारामध्ये उपलब्ध आहे. तशी त्या पद्धतीनं किंमतही वाढेल आणि कॅपॅसिटीसुद्धा त्या पद्धतीने वाढू शकते. पुढं जर आपल्याला दुसरी मशीन जर दिसत असेल तर ही कांडप मशीनच आहे. सहसा ही मिरचीसाठी वापरल्या जाते. आपण बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये बघितलं असेल. ही 35 किलो प्रति घंटा याची क्षमता आहे आणि 50,000 रुपयापर्यंतची ही मशीन आहे. यामध्ये मिरची सर्वात जास्त मिरचीची पावडर तयार करण्यासाठी या मशीनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर एक अशा प्रकारचे मसाले आपण तयार करू शकता. हे त्या पद्धतीचे लेबल्स आहे. जर आपण मोठ्या कॅपॅसिटीमध्ये जर विचार केला तर ही एक 2 लाख रुपयापर्यंतची मशीन आहे. ही ऑटोमॅटिक फीडिंग आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला टाकला तर त्याची पावडर तयार करून होल्ड राहते. अशा पद्धतीचं एका घंट्याला 150 किलोपर्यंतचं 150 ते 200 किलोपर्यंतचं पावडर तयार करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. बरं, आता या वेगळ्या वेगळ्या मशिनरी झाल्या मसाल्याच्या बाबतीत. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे कडधान्य, तृणधान्य भरपूर प्रमाणात आहे. तर मग यांच्यासाठी कोणकोणत्या मशिनरी आहे आणि साधारणतः कोणते कोणते कृषी उद्योग यापासून होऊ शकतात, काय सांगाल सर? आता जर आपण राज्यामध्ये जर विचार केला तर तूर, मूग, उडीद, हरभरा, भरड धान्याचा विचार केला तर मका असेल, ज्वारी असेल, नागली, नाचणी, राजगिरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे पिकं शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात आणि ते घेतल्यानंतर त्याची काढणी झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठेमध्ये घेऊन जातात आणि व्यापारी तोच तयार माल घेतो आणि प्रोसेसिंग करून मार्केटमध्ये दुप्पट तिप्पट भावानं मार्केटमध्ये विकल्या जातो. तर तुम्हाला स्क्रीनमध्ये जर दिसत असेल तर एक छोट्या प्रकारची मशीन तुम्हाला दिसेल जी की पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी तयार केलेली आहे, ज्याचं नाव आहे PKV मिनी दाल मिल, जे की 72,000 रुपयाची ही मशीन आहे. आणि ह्या 72,000 रुपयाच्या मशीनमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या डाळी आपल्याला तयार करता येतात, ज्यामध्ये तूर, मूग, उडीद, हरभरा यामध्ये 72% A ग्रेडची डाळ आपल्याला भेटती, 8 ते 10% B ग्रेडची डाळ भेटती आणि उर्वरित ह्या चुरी या ठिकाणी आपल्याला या मशीनच्या माध्यमामधून भेटतात. ही मशीन एक महिलासुद्धा ऑपरेट करू शकते, ज्यामध्ये सर्व काम करण्याची क्षमता या मशीनला महिलांना डोळ्यासमोर ठेवूनच या मशीनची तयारी केलेली आहे. जर फोटोमध्ये तुम्ही जर बघत असाल तर मोठ्या कॅपॅसिटीची मशीन आहे. जर गटाच्या माध्यमामधून किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमामधून आपल्याला दाल मिलचा जर विचार करायचा झाला तर आपण मोठ्या प्रमाणावर या मशीनचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर हे आपल्या स्क्रीनवर जर दिसत असेल तर क्लिनिंग युनिट आहे. यामध्ये सर्व प्रकारचे धान्य स्वच्छ करण्याचं काम या मशीनच्या माध्यमामधून केलं जातं. काडी कचरा हे पूर्ण सेपरेट आहे. 35,000 रुपयाची मशीन आहे. एका घंट्याला 60 किलो माल तयार करण्याची कॅपॅसिटी या मशीनच्या माध्यमामधून आहे. पुढची जर मशीन आपण बघितलं तर हे सुद्धा मोठ्या कॅपॅसिटीची क्लिनिंग ग्रेडिंग मशीन आहे, जी ऑटोमॅटिक आहे. आपण धान्य सर्व प्रकारचे धान्य या मशीनच्या माध्यमामधून स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. आणि ही मशीन आपल्याला मोठ्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. आणि PKV मिनी दाल मिल ही अकोला कृषी विद्यापीठ
किंवा तिथल्या स्थानिक MIDC मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपल्याला एक पुढचा एक फोन येतोय सुनील दुधाळ यांचा परभणीवरनं. हॅलो. हॅलो. हां, विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार सर. नमस्कार. सर माझा असा प्रश्न होता की हळद मी परभणीहून बोलतो, सुनील दुधाटे. बोला. सुनील दुधाटेजी विचारा प्रश्न. मॅडम आमच्याकडे हळदीचं प्रमाण जास्त आहे, तर हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ते ऑनलाईन आपल्याला. हॅलो. हा, विचारा ना प्रश्न, विचारा सलग. हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागेल का? आणि सुरू करण्यासाठी त्याला मिनिमम आपल्याला किती खर्च येईल आपल्या छोट्या यंत्रापासून, त्याच्या संदर्भात मला विचारायचं होतं. हो, हो, आपल्याला विषयाशी निगडीत जो प्रश्न आहे तो आपण उत्तर देऊया. काय सांगाल सर? हां, तर दुधाटेजी, आपल्याला हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. हळदीची काढणीचा वेळ सध्या चालू आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढत आहेत. काढणी झाल्यानंतर तुम्ही जे हळकुंड आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करू शकता, किंवा त्यापासून पावडर तयार करण्यासाठी आपल्याला छोट्या कॅपॅसिटीची जरी आपण मशीनचा विचार केला तर 50,000 रुपयामध्ये तुम्ही प्रति घंटा 50 किलो हळद पावडर तयार करण्याची मशीन तुम्ही घेऊ शकता. वैयक्तिक स्तरावर घेऊ शकता किंवा गटाच्या माध्यमामधून तुम्ही ही खरेदी करू शकता. तुम्हाला असं वाटलं की यापेक्षा आपल्याला अधिकची कॅपॅसिटीची मशीन पाहिजे असेल तर तुम्ही 1,00,000 रुपयापर्यंतची सुद्धा मशीन त्यामध्ये मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. तुम्ही तयार केलेली हळद पावडर तुम्हाला पॅकिंग करावं लागेल. पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे अन्न व औषध प्रशासनालयाचं FSSAI ह्या कायद्याअंतर्गत परवाना घेणं हे आवश्यक आहे. आणि ते तुमच्या परभणीच्या अन्न व औषध प्रशासनालयाकडे जर आपण भेट दिली तर त्या ठिकाणावर आपल्याला कागदाची पूर्तता केल्यानंतर ते लायसन्स भेटल, आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण भारतामध्ये तुमची हळद पावडर विक्रीचं नियोजन त्या माध्यमामधून आपल्याला करता येऊ शकेल. बरं, आता आपण येऊया गळीत धान्यावर. गळीत धान्यावर जर आपल्याला प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर साधारणतः कोणती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे आणि किंमत त्याची कशी आहे? गळीत धान्याचा विचार केला तर सोयाबीन, जवस, सूर्यफूल, शेंगदाणा असे वेगवेगळे पिकं राज्यामध्ये शेतकरी घेत आहेत. प्रामुख्यानं सोयाबीनचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. सोयाबीनपासून सोयाबीनचं दूध आपल्याला करता येतं, त्यापासून पनीर तयार करता येतं. त्याचबरोबर गळीत धान्यापासून मोठ्या प्रमाणावर तेल काढण्याची सुद्धा मशिनरी मार्केटमध्ये डेव्हलप झालेली आहे. आपण फोटोमध्ये जर बघत असाल तर एक छोटीशी मशीन आहे जी की 1,00,000 रुपयापर्यंतची तुम्हाला मशीन भेटते, जी लाकडाचा घाणा असं यामध्ये अशा पद्धतीचं करडीचं तेल काढण्याची प्रोसेस चालू आहे, आणि त्यामधून तुम्हाला प्रोसेसिंग करून तेल हे मार्केटमध्ये निघतं. पुढची जी मशीन दिसते तुम्हाला, ही मशीन सोयाबीनचं दूध काढण्याची मशीन आहे, जी की 1,00,000 रुपयापर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. 1 किलो सोयाबीनपासून तुम्हाला 1.25 लिटर हे सोयाबीनचं दूध निघतं, आणि त्यापासून तुम्ही पनीर तयार करू शकता. अशा पद्धतीचं ही सोयाबीनची मशीन आहे. त्यानंतर शेंगदाणे शेतकरी मोठ्या प्रमाणावर लावतात, परंतु फोडण्याची अडचण येते. ही फक्त 2,000 रुपयाची मशीन आहे, जी की सोयाबीन आपलं शेंगदाणे फोडण्याची आणि त्यापासून आपल्याला त्याची टरफलं सेपरेट करायची ही मशीन आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चटण्यासुद्धा तयार करण्याची ही मशीन आहे, म्हणजे जसं की जवस असेल, शेंगदाणा असेल, खोबरं असेल, याच्या चटण्यासुद्धा आपल्याला या करता येऊ शकतात. तर ही एक 50,000 रुपयाची मशीन आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कोरड्या चटण्या तयार या माध्यमामधून आपल्याला करता येऊ शकतात. बरं, आता चटण्या हा विषय आपण म्हणालात, केवळ 50,000ची ती मशीन आहे. महिला सुद्धा घेऊन एक स्वतःचा एक छानसा व्यवसाय सुरू करू शकतात. महिलांचा विषय निघाला तर आपण ग्रामीण भागात बघतो की महिला बचत गट बरेच आहेत आणि ते खूप छान पद्धतीने कामही करता आहेत. तर त्यांच्यासाठी काही आपण मशिनरी सुचवाल का सर? राज्य शासनाच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगानं गटाची स्थापना झालेली आहे. मग त्यामध्ये महिला व आर्थिक विकास महामंडळ असेल, उमेद हा प्रकल्प असेल, किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमामधून असेल, कृषी विभागाच्या माध्यमामधून असेल, आत्मा संस्थेच्या माध्यमामधून असेल, नाबार्ड संस्थेच्या माध्यमामधून असेल, किंवा स्थानिक जे कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्या माध्यमामधून महिलांसाठी व्यवसायाभिमुख काम करण्याच्या अनुषंगानं भरपूर प्रयत्न आहे. परंतु आपण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर महिला ज्यावेळी त्यांचा गट स्थापन करतात, एकत्रित आल्यानंतर शेतीला कुठेतरी जोड व्यवसायाची आवश्यकता असली पाहिजे, या अनुषंगानं त्यांनी एकत्र येऊन जर
अशा पद्धतीचा व्यवसायाची निवड केली, जे की साधन सामग्री आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे. जसं की मी डाळीचं उदाहरण दिलं, सर्व गावामध्ये तूर, मूग, उडीद, हरभरा ही लागवड होतेच. तोच विषय घेऊन आपण जर प्रोसेसिंगमध्ये उतरला तर कदाचित आपल्याला अधिकचा मोबदला त्या ठिकाणी भेटू शकतो. महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याला त्यांना अवेअरनेस करावं लागेल, त्या पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महिलांना जाऊन भेटी देऊन त्या ठिकाणी त्यांचं मोटिवेशन करावं लागेल. महिलांना जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी येऊन त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल. त्यांच्या जे मासिक चर्चा असतात त्या चर्चेमध्ये सहभागी होऊन त्यांना टेक्निकल गायडन्स वेळोवेळी दिलं तर आपल्याला महिलांना एकत्रित घेऊन व्यवसाय सुरू करण्याला सहज शक्य आहे. की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमामधून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जातात, ज्यामध्ये व्यवसाय कसा निवडायचा, त्यामध्ये लेबलिंग, पॅकेजिंग, मार्केटिंगच्या संदर्भामधील चर्चा असेल, यंत्रसामग्रीच्या मधील चर्चा असेल, वेगवेगळ्या परवान्यांच्या संदर्भामधील चर्चा असेल. अशा सगळ्या जर केलं तर 100% महिला सक्षमीकरण हा विषय तर पुढे येईल. नक्कीच आहे. एक चांगल्या पद्धतीने महिला सुद्धा यंत्रसामुग्रीचा वापर हा करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय करू शकतात. सर, एक असं बघायला मिळतं की कधीतरी ना खूप सारा भाजीपाला होतो आणि अक्षरशः शेतकऱ्यांवर वेळ येते की तो भाजीपाला ते रस्त्यावर फेकतात, नासडी होते. अशा वेळेस भाजीपाला सुकवलेला पण मिळतो बाजारामध्ये. त्या मशिनरी नेमक्या कोणत्या आहेत, म्हणजे सुकवण्यासाठी कोणत्या मशिनरी वापरल्या जातात आणि त्या शेतकऱ्यांना कशा मिळू शकतात, त्याविषयी शेतकऱ्यांना आपण सविस्तर मार्गदर्शन करावं. सुकवलेला जो भाजीपाला आहे आणि त्याचं मार्केट आणि यंत्रसामुग्री याविषयी. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर आणि इतर जे पालेभाज्या आहे याचं उत्पादन घेतलं जातं आणि शहरी भागामध्ये ते पुरवठा केला जातं. परंतु कधीकधी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचं आवक आल्यानंतर मार्केटमध्ये त्याचा भाव हा उतरला जातो आणि कुठेतरी शेतकरी नाराज होऊन तो तिथं स्थानिक बाजारामध्येच तो फेकून वापस येतो. तर त्यासाठी जर आपण फोटोमध्ये बघितलं तर सोलार ड्रायर हा एक नवीन कन्सेप्ट आहे. सोलार ड्रायरचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी पालेभाज्या सुकवणीसाठी हे यंत्र आहे. यामध्ये तुम्ही जे काही पालेभाज्या आहे जे उरलेला आहे किंवा त्याला पाहिजे तसा मोबदला भेटत नाही आहे, अशा पद्धतीचं जर तुम्ही सोलार ड्रायर विकत घेतलं, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपॅसिटी आहे. म्हणजे सर्वात छोटी कॅपॅसिटी जर पाहिली आपण तर 11 किलो पालेभाज्या या ठिकाणी या सोलार ड्रायरमध्ये बसतो आणि ते सोलार ड्रायरचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला 3 घंट्यामध्ये, जर 28 डिग्री सेल्सिअस तापमान वातावरणामध्ये असेल तर 3 घंट्यामध्ये संपूर्ण पालेभाज्या हा वाळवून पॅकिंग करण्यासाठी रेडी होतो. त्यामध्ये आपण मोठ्या कॅपॅसिटीचा जर विचार केला तर यामध्ये टनेल ड्रायरसुद्धा आहे, ज्यामध्ये पॉलिफ्लिम असते आणि त्यामध्ये तुमचं जे काही ड्राय करायचं आहे प्रोडक्ट त्या ठिकाणी तुम्ही ते ड्राय करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करता येतं. 1-2 लाख रुपयामध्ये 1 टन माल वाळवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. हे टनेल ड्रायर आहे. त्यामध्ये जर छोट्या कॅपॅसिटीचं आपल्याला करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पॉलिफ्लिम आणून सुद्धा तयार करून घेऊ शकता, जे की एक 50,000 रुपयापर्यंत अशा पद्धतीचं सोलार ड्रायर तयार करू शकता. त्याचबरोबर हे जे सोलार ड्रायर आहे यामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की पत्तागोबीचे पानं हे आपण वाळवलेले आहेत आणि वाळवलेली कोणताही भाजीपाला हा 8 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं राहण्यासाठी हा सक्षम राहतो, कारण की त्यामध्ये संपूर्ण मॉइश्चर रिमूव्ह होतं आणि 14% मॉइश्चर राहून ते भाजीपाला पॅकिंग केल्यानंतर आपण मार्केटमध्ये विक्री करू शकतो. जर कमीत कमी 160 रुपये किलोपासून तर 200 रुपये किलोपर्यंतचा हा भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. नक्कीच, म्हणजे शेतकरी बांधवांनी या सुकवण्याचं जे यंत्र आहे त्याचा विचार हा नक्कीच करावा, म्हणजे भाजीपाला फेकून देण्याची वेळ येणार नाही, तर त्यातला पैसा हा आपला निर्माण होईल. राम देठे यांचा फोन येतोय पुण्यावरून. आपण बघूया ते काय प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा. आपण दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा पूर्ण आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, विचारा. नमस्कार मॅडम. शशिकांत सरांना मला असं विचारायचं होतं की आता कोरोनाची थोडी परिस्थिती आहे आणि शहरी भागामध्ये लॉकडाऊन आहे.
आपण घरी बसल्या काही आपण करू शकतो का? म्हणजे व्यवसाय काही जसं पॅकेजिंग म्हणा किंवा फूड प्रोसेसिंग काही करू शकतो का? खूप घरी चांगला प्रश्न बसल्या. आहे. हो. हं. देठे साहेब चांगला प्रश्न विचारलाय. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि शहरी भागांकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला लक्षात आलं असेल की खाण्याच्या गोष्टी आणि शेती संदर्भामधील सर्व गोष्टींना मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळं तुम्हाला शहरी भागामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जर विचार केला तर तुम्ही मसाले व्यवसायामध्ये तुमच्या घरीच छोट्या कॅपॅसिटीची मशीन आणून हा व्यवसाय चालू करू शकता आणि चांगल्या प्रतीचं क्वालिटी प्रोडक्ट हे शहरी भागामध्ये तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर दुसरा विचार जर तुम्हाला करायचा असेल तर पुण्यामध्ये जे रॉ मटेरियल सहज तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं, पापड मशीन पण तुम्ही त्या ठिकाणी शहरी भागामध्ये इन्स्टॉल करून त्या ठिकाणी पापडाचा व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करणं साहजिक होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला इतर काही फळं जर सहज उपलब्ध होऊ शकत असेल आणि त्या ठिकाणी एक 20 बाय 20ची जरी रूम तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी एक छोट्या प्रकारचं पल्पर तुम्ही विकत घेऊन त्या ठिकाणी नॅचरल विदाऊट ॲडिशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीचे पेय तयार करून तुम्ही शहरामध्ये इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये किंवा पुणे शहरामध्ये देऊ शकता. अशा पद्धतीचे छोट्या छोट्या मशिनरी मी ज्या दाखवलेल्या आहे त्याचा जर त्यामधील काही मशीनची निवड केली तर तुम्हाला 365 दिवसापैकी वर्षातल्या एक 220 दिवस तरी चांगल्या प्रकारचा व्यवसाय हा तुम्हाला मिळू शकतो. नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने जर या लॉकडाऊनचा उपयोग एखादी नवीन व्यवसाय निर्माण करण्यासाठी झाला तर अशी यंत्रसामुग्री घेऊन करायला काहीच हरकत नाही. पण जर यंत्रसामुग्री घ्यायची तर पैसा हा आलाच, म्हणजे आर्थिक पाठबळ हवं. ते कसं आणि कुठून मिळवता येईल या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आज आपल्यासोबत प्राध्यापक शशिकांत पाटील सर आहेत आणि कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा तर त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री कोणती आहे याविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करतात. आपल्याला बऱ्यापैकी मशिनरी कळलेल्या आहेत, पण आता ही यंत्रसामुग्री आणायची तर आर्थिक पाठबळ कुठून? शासन काही याबाबत मदत करतं का? काही शासनाच्या याबाबत योजना आहेत का सर? काय सांगाल? यामध्ये जर आपण विचार केला तर कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आर्थिक पाठबळ असणं आवश्यक आहे. आणि सध्याची परिस्थिती बघता आपल्याला आर्थिक पाठबळ घेतल्याशिवाय आपल्याला व्यवसाय करणं हे शक्यच नाही. आणि त्या अनुषंगानं राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध साऱ्या कृषी प्रक्रिया उद्योग उभा करण्याच्या अनुषंगानं योजना राबवल्या जातात. त्यामध्ये आपल्या स्क्रीनवर जर दिसत असाल तर सर्वात पहिली योजना आहे की कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नावाची संस्था आहे. या आत्मा नावाच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 50% लोकवाट्यावर प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या संस्थेकडे भेट द्यावी लागेल. त्या माध्यमामधून तुम्हाला नाविन्यपूर्ण प्रकल्प या घटकाखाली सुद्धा त्या अनुषंगानं तुम्हाला मदत केल्या जाते. त्यानंतर पुढचा जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या मार्फत काढणी पश्चात व्यवस्थापन या घटकाअंतर्गत विविध प्रकारचे धान्य प्रक्रिया करण्यासाठी जसं की दाल मिल, फ्लोर मिल, धान्य स्वच्छ करण्याच्या मशिनरी या कृषी विभागाच्या माध्यमामधून आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात. त्यानंतर आपण एक प्रश्न घेऊया का? त्या प्रश्नानंतर आपण या योजना ज्या आहेत त्या सांगूया. सुनील पिसाळ यांचा फोन येतोय साताऱ्यावरून. हॅलो. हॅलो. हा, विचारा प्रश्न. राईस मिलची माहिती पाहिजे होती. बरं, काय सांगाल? पिसाळ साहेब, राईस मिलसाठी आपल्याला तांदळाचं जे उत्पादन आहे त्या अनुषंगानं आपण राईस मिल जे आहे हे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आहे. म्हणजे आपण जर साधारणतः विचार केला की एका घंट्याला आपल्याला 100 किलो तांदूळ तयार करण्यासाठीची मशीनची आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्हाला एक 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतच्या मिलिंग युनिट घ्यावं लागेल. त्यानंतर त्याचं आउटर कव्हरिंग काढण्यासाठी, हस्क रिमूव्ह करण्यासाठी मिलर लागेल आणि त्यानंतर पॅकिंग करण्यासाठी एक सिलिंग मशीन, वजन काटा, असं संपूर्ण जर विचार केला तर एक राईस मिलचं युनिट सुरू करण्यासाठी आपल्याला
साधारणतः 4 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे, ज्यामधून तुम्ही एका दिवसाला 8 क्विंटलपर्यंत तांदूळ हा प्रोसेस करू शकता आणि पॅकिंग करून स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करू शकता. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, म्हणजे रॉ मटेरियल जर इझिली आपल्याला उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा व्यवसाय करणं जास्त फायदेशीर राहील. कारण की सातारा मध्ये आपल्याला तांदळाचं बाहेरून आयात करावी लागेल, बाहेर जिल्ह्यामधून, आणि त्यानंतर प्रोसेसिंग करावं लागेल. ते कुठेतरी इकॉनॉमिकली व्हायबल होतं का याचा तुम्ही पहिले अभ्यास करावा आणि त्यानंतर तांदूळ व्यवसायाची उद्योग सुरू करण्याची विचार करावा. नक्कीच. आपण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या सहाय्यभूत योजना आहे त्याविषयी शेतकरी बांधवांना माहिती देत होतो, काय सांगाल? त्यानंतर जर आपण विचार केला तर पुढची एक योजनेच्या अनुषंगानं मी सांगाल की MAIDC, जे की महाराष्ट्र शेतीच्या संदर्भामधील एक संस्था आहे, जी की मशिनरीच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना किंवा स्थानिक बेरोजगारांना मशीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही संस्था काम करते. त्याच्यानंतर हे अन्न खाद्य मंत्रालय, जे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असं त्याला म्हणलं जातं, केंद्र शासनाच्या माध्यमामधून ही संस्था काम करते आणि या संस्थेच्या माध्यमामधून आपण सर्व प्रकारचे प्रोसेसिंग करण्याची प्रस्ताव या संस्थेला आपण देऊ शकतो आणि या मंत्रालयाच्या माध्यमामधून 40,000 रुपयापासून तर 4 कोटी रुपयापर्यंतचे सर्व प्रस्ताव आपल्याला या ठिकाणी या मंत्रालयाच्या माध्यमामधून आपल्याला मिळवता येऊ शकतात. आपल्याला आणखीन एक फोन येतोय अंकुश शिंदे यांचा जालन्यावरून. आपण घेऊया तो फोन. हॅलो. हॅलो. हा, विचारा प्रश्न. हा, माझा प्रश्न असा आहे की प्रक्रिया उद्योग सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कोणता किफायतशीर राहील आणि यंत्रसामुग्री कमीत कमी म्हणजे पैशामध्ये व्हायला मिळायला पाहिजे. ओके, धन्यवाद शिंदे साहेब. आपल्या जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीचं उत्पादन हे घेतलं जातं. आपल्याकडं तूर ही चांगल्या पद्धतीने येते आणि तुरीवर जर आपण दाल मिल या व्यवसायाची जर निवड केली तर आपण 1 लाख रुपयामध्ये हा व्यवसाय आपल्या गावामध्ये सुरू करू शकतो आणि तयार झालेली डाळ ही स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा देऊ शकतो. जालना जिल्ह्यातली डाळ ही जास्त करून आंध्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची डाळ ही जास्त पॉप्युलर आहे. तर आपण जर दाल मिलचा जर विचार केला तर ते आपल्याला किफायतशीर होऊ शकेल. बरं, आता योजना आपण थोडक्यात सांगाव्या. त्यानंतर पुढची जी योजना आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तर MSME, जी सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगानं हे मंत्रालय काम करतं. या मंत्रालयाच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मग वैयक्तिक स्तरावर असेल, महिला बचत गटाच्या माध्यमामधून असेल, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमामधून असेल किंवा एखादी NGO असेल किंवा एखादी संस्था कार्यरत असेल, यांना सर्व प्रकारचे शेतीच्या संदर्भामधील कृषी प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगानं हे अनुदान दिलं जातं, जे की जास्तीत जास्त 1 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान जे बँकेबल आहे, बँक ॲडेड आहेत, त्यांनाच ह्या पद्धतीचा लाभ या मंत्रालयाच्या माध्यमामधून आपल्याला घेता येऊ शकतो. त्यानंतर पुढं आपल्याला स्क्रीनवर जे दिसत असेल तर नाबार्ड ही एक संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करते, जी की प्रत्येक जिल्ह्याला नाबार्डचे अधिकारी असतात. त्या नाबार्डच्या माध्यमामधून आपण कृषी प्रक्रिया उद्योग उभा करण्याच्या अनुषंगानं किंवा शेतीच्या संदर्भामधील कोणताही व्यवसाय करण्याच्या अनुषंगानं यांच्याकडे प्रस्ताव देऊ शकतो आणि त्या माध्यमामधून आर्थिक मदत ही आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्यानंतर पुढचे जर आपल्याला फोटो दिसत असेल तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, राष्ट्रीय बागवानी बोर्डच्या माध्यमामधून आपण फळांचं, पालेभाज्यांचं आणि फुलांचं जर प्रोसेसिंग करणार असेल, त्यापासून काही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायचे असतील आपल्याला, तर ह्या माध्यमामधून आपल्याला प्रस्ताव सादर करून त्यामधून आपल्याला आर्थिक मदत त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येऊ शकतो. त्यानंतर जर पुढे जर पाहिलं आपण आपल्या स्क्रीनवर दिसत असेल की मोठ्या प्रमाणावर सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे महासंघ आणि शेतकऱ्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्यात. मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर कुठेतरी गॅरंटी पाहिजे, म्हणून SFAC नावाची एक योजना आहे जी की शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर आहे. आपण या योजनेच्या माध्यमामधून सुद्धा फायदा घेऊ शकतात. स्टँडअप इंडिया आहे, ही पण केंद्र शासनाच्या माध्यमामधून आपल्याला योजनेचा फायदा घेता येऊ शकतो. ॲपेड आहे, जर का आपल्याला काही प्रोसेस प्रोडक्ट बाहेर देशामध्ये जर पाठवायचा असेल तर त्या अनुषंगानं सुद्धा ॲपेड आपल्याला मदत करते.
आता वैयक्तिक आणि गट अगदी थोडक्यात सांगा की त्यांना वैयक्तिक आणि गटानं करायचा असला व्यवसाय तर कसा करू शकतात, मशिनरी कोणती घेऊ शकतात, अगदी थोडक्यात सांगा सर, वेळ संपत आली. महाराष्ट्रामध्ये जर वैयक्तिक स्तरावर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा सध्या बचत गटाच्या माध्यमामधून असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमामधून असेल, आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात पहिले आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला जी सर्वात जास्त मुबलक असलेलं उत्पादन घेत आहेत त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार आपण करावा. सध्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोड्यूस नावाची केंद्र शासनाची योजना आहे. आपल्या जिल्ह्याला जे महत्त्वाचं उत्पादन आहे त्यावर जर प्रोसेसिंग करण्याचा विचार केला तर आपल्याला योजनेचा फायदा देण्यामध्ये शासनाला सुद्धा जास्त प्रेफरेबल जाईल. आणि आपल्याकडं रॉ मटेरियल जे उपलब्ध आहे त्यावर प्रोसेसिंगचा विचार केला तर त्यानंतर आपल्याला कोणत्या मशिनरींची आवश्यकता आहे त्याचा मार्केटमध्ये जर सर्वे केला, त्या कुठं उपलब्ध आहे, त्याची कॅपॅसिटी काय, आपण त्यामधून तयार झालेला माल, त्याची पॅकिंग, लेबलिंग, मार्केटिंग कशी करायची, आपल्याला मार्केटमध्ये कोण कोण कॉम्पिटिटर त्या ठिकाणी आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि त्यानंतर तयार झालेला क्वालिटी बेस्ड प्रोडक्ट हा मार्केटमध्ये दिल्यानंतर आपल्याला एक चांगला मोबदला त्या माध्यमामधून मिळू शकतो आणि स्वतःबरोबर गावाचं सुद्धा समृद्ध आपण त्यामार्फत करू शकतो. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? माझी सर्वांना अशी विनंती आहे की शेतकऱ्यांनी हवालदिल न होता, सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची पार्श्वभूमी आहे, भाजीपाला असेल, फळं असतील किंवा धान्य असेल स्थानिक बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी होत चाललेल्या आहेत आणि कुठंतरी निगेटिव्हिटी येत आहे. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की सध्या जी चर्चा झाली आणि त्यामधून ज्या छोट्या छोट्या मशिनरी आहे, ह्या मशिनरींचा वापर जर आपण आपल्या गावामध्ये जर केला आणि त्यामधून आपल्या उत्पादित झालेल्या मालाची जी नासाडी आहे ती जर आपण त्या ठिकाणी थांबवली आणि त्याचं कुठंतरी मूल्यवर्धन केलं तर ती गोष्ट आपल्याला 6 ते 8 महिन्यापर्यंत ही टिकून ठेवता येऊ शकते आणि कालांतरानंतर ती मार्केटमध्ये आपल्याला विक्री करता येऊ शकते. यामध्ये खूप साऱ्या कंपन्यासुद्धा बायबॅक करतात, म्हणजे की खरेदी करतात आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करू शकतो. नक्कीच सर, आपण आज एकदम खूप छान पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिली. वेगळ्या वेगळ्या मशिनरी या कोणत्या कोणत्या आहेत, त्याचा उपयोग कसा होतो, साधारणतः किमती काय आहेत, एकूणच सर्व विषय आपण कव्हर केला. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक कार्यक्रमात आभार मानते. आणि शेतकरी बंधूंनो, खरंच यंत्रसामुग्रीचा विचार करून एखादी व्यवसाय सुरू करायला काहीच हरकत नाहीये. आजच्या विषयापुरती हे झालं. पुढच्या गुरुवारचा विषय काय आहे तो लक्षात घ्या. पुढचा गुरुवार म्हणजे 15 एप्रिल 2021 विषय आहे उन्हाळी मक्यावरील कीड व्यवस्थापन. यात सहभागी होणार आहेत डॉक्टर MM सोनकांबळे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र, कृषी महाविद्यालय परभणी इथून. आणि पुढील आठवड्याचे प्रश्न विचारण्यासाठी पाठवण्यासाठी आपण व्हॉट्सअप क्रमांकही याचा वापर करू शकतात. 9969923081 हा आहे ईमेल ID, ddmumbaikrshi@gmail.com. आणि आपण जर आजचा कार्यक्रम बघू शकला नसाल तर आपण फेसबुक, YouTube या माध्यमातून बघू शकतात. आमचं DD सह्याद्री हे ट्विटरही फॉलो करू शकतात. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथेच थांबत आहोत. यंत्रसामुग्रीचा विचार करा आणि नक्की एक नवा उद्योग, नवा व्यवसाय सुरू करा. आपली आणि आपल्या अवतीभोवतीच्या सर्वांचीच प्रगती या माध्यमातून करा. आजच्या कार्यक्रमातून निरोप घेत आहोत. नमस्कार.